माझे नाव किशोर लक्ष्मणराव बावनकुळे आहे. राहणार बुट्टीबोरी, शेती सोनुर्ली. आम्ही सकाळी 7 वाजता शेताकडे आल्यावर पाणी चालू असताना आम्ही माल तोडत असल्यावर पूर परिस्थिती अशी झाली का 9 वाजता झरझर पाणी आल्याच्यानं पूर परिस्थिती बहुत वाढून गेली. ह्या कारणानं आम्ही फोन लावला समीर भाऊ मेघे साहेबाला. यानं आम्हाला घाबरायचं नाही म्हणे, आम्ही व्यवस्था करतो म्हणे. यानं बोट लावली आम्हाला काढायला. त्यानं आमची एवढी व्यवस्था केली का रात्रीला बोट लावून आम्हाला 10 वाजता इथून काढलं. आम्हाला मदत तर तशी 12 वाजतापासूनच भेटणं चालू केली. म्हणजे आम्हाला समाधान तर करून राहिले होते का हाय बा आम्ही कोणी इथं, तुम्ही घाबरा नको. आम्हाला तेवढी बी मदत केली तर आम्हाला बहुत असं चांगलं वाटलं, आनंद वाटला आम्हाला का आमची तरी सोय कोणी करून राहिले बा बाहेरून. समीर भाऊ मेघे साहेबाची याची टीम आणली, NDRFची बोट आलती. आम्हाला बसून त्याच्यावर काढलं, बिस्किट चारले, पाणी पाजलं. त्याच्या बाद आम्हाला इथून नेले गावाला, छोट्या बोरी खैरीला उतरवले. मग तिथून हॉटेलला गेलं, जेवण चारलं. समीर साहेब सगळे निघतले इथेच थांबले होते. समीर साहेबाची आम्हाला मदत नसती भेटली तर त्या टायमात आम्ही इथे 10 जण होते, लहान मुलं बाळं, मजदूर वर्ग तोडून. तर आमचे जीवन पाण्याखालती होते त्या टायमात. आम्हाला मदत भेटली त्याच्या कारणानं आमचे जीव वाचला त्या टायमात. नाहीतर रातची वेळ होती, आम्ही पाणी भयामंग होतं. इकडे भोवताल पाणी दिसे आम्हाला रात्रीला, पण आमच्या सही समयवर आम्हाला काढल्या गेलं. एक परते त्याच्यामुळे आम्हाला जीवनदान मिळालं. माझं नाव लक्ष्मी किशोर बावनकुळे, बुट्टीबोरीला राहतो. शेती आमची सोनुरीला आहे, त्या कारणाने आम्ही तिथून अपडाऊन करतो. सकाळी आमचा शेतीमध्ये माल तोडायचा होता, त्या कारणाने आम्ही शेतामध्ये आलो होतो. तेव्हा माल तोडून झाल्यानंतर थोडा पाऊस खूप वाढत खूप वाढला. लगेच आम्ही इकडे शेतामधून आमच्या थोडं छोटं झोपडीसारखं आहे तिथे आम्ही थांबलो. तेव्हा तो पाणी खूप वाढत होता, आम्हाला जायचा पर्याय होताच नाही तिथे बाहेर निघायला. समीर भाऊला फोन केला त्यांनी, ते लगेच बार 5-5 मिनिटांनी कसे काय आहे तुम्ही, कसे आहे, तुमच्याकडे वाढ आहे की नाही, व्यवस्थित आहे की नाही आहे, असे आम्हाला विचारत होते ते. तर आम्हाला समीर भाऊ मेघेने रात्री इथून 10 वाजता बाहेर काढलं, बोट लावली, तंबू लावले. समीर भाऊ मेघेंनी आम्हाला वाचवलं, हेच खूप त्यांचं धन्यवाद मानते. आणि सर्व गोष्टी आम्हाला खूप खुशी झाली की त्यांनी आम्हाला बाहेर काढलं आणि आमच्या मुलांपर्यंत आम्हाला पोहोचवलं व्यवस्थित. गाथा विकासाची, समृद्ध हिंगण्याची. 20 नोव्हेंबर 2024 रोजी महायुतीचे उमेदवार समीर दत्ताजी मेघे यांना कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा.